Welcome to everyone. Now we are going to study the decimal representation of rational numbers. Any rational number can be written in its decimal form. Suppose, see here, 7 upon 4. This is a rational number because this is written in the form of m upon n, where m and n are integers and n is non-zero number. That is 7 is integer, 4 is non-zero integer. Therefore 7 upon 4 is a rational number. We have to convert it into its decimal form. So divide 7 by 4. 7 can be written as 7.000. This can be written like this. इथं आपण 0 किती पण घेऊ शकतो. 4 ने डिवाइड करायचे पहा. 7 divided by 4, that is 1. 4 ones are 4. Subtraction of these two is 3. Here there is a point, so write here point. So we can take 0 here. Then 4 sevens are 28. Subtract. This will be 2. Again take 0. Then 4 5s are 20. Then remainder will be 0. So here division ends because remainder is 0. So 7 upon 4 is equal to 1.75. So after this we can write 0 here. 0 0 0 we can write here. So this is decimal form of 7 upon 4. 1.75 is a decimal form of 7 upon 4. So 7 upon 4 is equal to 1.75. I'll write here. Then another example. If we take another example, that is 9 upon 37. 9 upon 37. That is 9 divided by 37. Nine upon 37. That is 9 divided by 37. 9 can be written like this, G 9.0000. So if we divide 9 by 37, division will be 0. Then 0 minus 9, take 0. Then 37, त्याचा टेबल कोणाला येत नाही, त्यामुळं काय करायचं, याचं जे टेन्स प्लस डिजिट आहे याने या टेन्स प्लस डिजिटला डिवाइड करायचं. किती येणार 3. पण ह्या 9च्या पुढं काय 0 आहे, पण 3च्या पुढं 7 आहे. म्हणजे आपण जर 3ने याला मल्टिप्लाय केलं तर ते आणखी काहीतरी येईल. त्या इथं पॉईंट आला की इथं पॉईंट द्यायचा हे लक्षात ठेवा. याच्यानंतर 0 घेतला आहे आपण. इथं पॉईंट दिल्यानंतर याने याला डिवाइड करायचे, या टेन्स प्लस डिजिटने या टेन्स प्लस डिजिटला डिवाइड करायचं. 3 येईल, पण या 3च्या पुढं आणखी 7 आहे, इथं काहीच नाही. त्यामुळं याला 3ने मल्टिप्लाय केलं तर हे 90च्या अबो येईल, जास्त येईल. त्यामुळं आपण 2ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 2ने याला मल्टिप्लाय करून इथं द्यायचं आहे. मायनस यासाठी 14 चालेल. Subtraction 0 minus 4 6 60 0. आता इथं 3नं या 16ला डिवाइड करायचे. किती येणार, 3 5 15. म्हणजे जास्त येते, पण 5ने 5 बसत
नाही, आपण मल्टिप्लाय करून पहा. 37 इंटू 5, 5 5 7 35, 3 5 15 आणि 3 18, म्हणजे 185 येते. किती 160, म्हणजे हे याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 5ने डिवाईड होत नाही. मग 4ने डिवाईड करायचे आहे. इथं 4 लिहायचे आहे. 4ने याला मल्टिप्लाय करून इथं लिहायचं आहे. 4 7 28, 12 14, हे 2 1 0, हे वरून 0 घेतला. आता हे 3 × 12, पण इथं काय येणार 3. 3ने डिवाइड होतं का ते पाहायचं आहे. 3ने मल्टिप्लाय केलं येईल. 3 3 7 21, 2 3 9 9 1 0, एक अगेन 0. आता हे 19ला 3ने बघा, 3 सक 18, 3 सक 18, 7चा भाग बसतो का, सॉरी 9च येते. 0 -1 9, 10 - 1 9 and carry 1 0, so 90. Then here will be 9. ज्यावेळी रिमाइंडर रिपीट होईल त्यावेळी आपण थांबायचं आहे. 2 4 3 आलं आहे, त्यानंतर परत काय येणार 2 4 3 असंच येणार. म्हणजे हे 37ने याला डिवाईड करताना आपण हे 2 4 3 आलं की इथं 9 आलं, परत 9ला डिवाईड करायचं 37ने, परत 2 येणार, परत 4 येणार, परत 3 येणार, परत 2 4 3 असं येणार. म्हणजे 9/37 इज इक्वल टू 0.243243 असं किती हे वेळा येणार परत परत. याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. दिस कॅन बी रिटन लाईक दिस. 9/37 इज इक्वल टू 0.243. जे नंबर रिपीट झाले त्याच क्रमाने येतात परत परत परत, याला रिकरिंग म्हणतात. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे एंड होत नाही, त्याचा टर्मिनेट होत नाही, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन याला म्हणतात. आणि जे नंबर रिपीट होतात त्याच्यावर असं बार म्हणजे आडवी रेषा ओढतात. हे असं वाचायचे 9/37 इज इक्वल टू 0.243 बार. सो इथं मी लिहितोय उत्तर त्याची. 9/37 इज इक्वल टू 0.243 बार. 7/6 पण एक 7/6 हे डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं. 7/6, 7 डिवायडेड बाय 6, 6 1 6 1, पॉईंट घेऊन 0 0 आपण घेऊ शकतो. तर इथं पॉईंट 0 6 6 4, परत 0 घेऊ शकतो. 6 36 परत 4 आला. पहा रिपीट झाला. हा 4 इथं आला होता, परत इथं रिपीट झाला. म्हणजे काय होणार, परत 0 घेणार, परत डिवाईड करणार, 6 6 6 असं येणार. हे पुढं पुढं किती वेळ बघत राहिलं तरी आपल्याला हे येत राहणार आहे. म्हणून हे रिपीट काय झालं पहा. 7/6 इज इक्वल टू 1.16. हा 6 फक्त रिपीट होतोय म्हणून 6च्याच इथं वर असं बार करायचे. 6 बार, 1.16 बार.
किंवा याच्यावर पॉईंट पण देतात, पण पॉईंट दिसत नाही कधी कधी, म्हणून आपण आडवी रेषा ओढायची. फक्त आता इथं पहा, या तिन्हीच्या डोक्यावर आपण बार काढला आहे, कारण हे 3 अंक याच क्रमाने पुन्हा पुन्हा येतात. पण इथं मात्र हा एक परत येत नाही, हे 6च येतं परत, 6 6 6 6 असं येतं, म्हणून 6च्याच डोक्यावर रेषा ओढायची. म्हणून 7/6 इज इक्वल टू 1.16 बार असं लिहायचं आहे. आता पहा, बाकीची उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत. फक्त भागाकाराची क्रिया आहे, ज्याला डिव्हिजन येते त्याला ते सोडवता येतील. आता पहा, हे याच्यावर आपण लक्ष देऊ. 7/4 इज इक्वल टू 1.75. इथं भागाकाराची क्रिया संपली, म्हणून याला टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात, आणि यांना नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात, कारण हे संपत नाही, परत परत येत आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. नॉन टर्मिनेटिंग का? एंड होत नाही म्हणून. रिकरिंग का? तर हेच परत परत येत आहे म्हणून. आणि फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन. पहा, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन हे सुद्धा आपल्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन रिकरिंग फ्रॅक्शनमध्ये लिहिता येतं. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिता येतं, तर 0 0 0 0 असं आपण लिहू शकतो किती. म्हणजेच हे कसं लिहिता येईल, 1.750 बार असं लिहिता येतं. हे लक्षात ठेवा. एनी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे असं लक्षात ठेवा की जो नंबर आपल्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहिता येतो त्यालाच रॅशनल नंबर म्हणतात, आणि जो नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहिता येत नाही त्याला म्हणायचं इरॅशनल नंबर. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच रॅशनल नंबर. आणि नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजे याचप्रमाणे येत नाही, 2 3 4 2 3 4 असं येत नाही, किंवा 6 6 6 असं येत नाही, किंवा 0 0 0 असं येत नाही. कुठल्याही नंबरप्रमाणे त्या संख्या येतात, म्हणजे ते रिकरिंग नसतात, नॉन रिकरिंग असतात, त्याला इरॅशनल नंबर म्हणतात. ते आपण नंतरच्या तासाला पाहणार आहे. आता फक्त तुम्ही जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो सोडवायचा आहे, की जसं की मी हे याने डिवाईड केलं. कसं केलं, 9.000 असं घेतलं आणि 37ने डिवाईड केलं. ज्यावेळी रिपीट झाला रिमाइंडर त्यावेळी आपण थांबलो आहे, म्हणजे इथं 9 होतं, इथं 3ने डिवाईड केलं की परत 9च आलं, आणि परत 2 आलं असतं, 4 आलं असतं, 3 आलं असतं, परत 2 4 3 असं कुठपर्यंत एक सोडत बसलं तरी तेच आलं असतं, म्हणून आपण तिथं थांबलो आहे. आणि म्हणून याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. इथंही तसंच झालं. 7ला 6ने डिवाईड केलं, पहिला 1चा डिव्हिजन, परत 1, परत 6 डिव्हिजन, आणि परत रिपीट व्हायला लागलं रिमाइंडर 4 4 4, परत परत यायला लागलं, आणि परत डिव्हिजन 6 6 6 6 असं आलं. त्याच्यामुळं हे आलं रिकरिंग. त्यामुळं 7/6 कॅन बी रिटन लाईक दिस 1.16 बार. लक्षात आलं. अशी बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची, जर आली नाहीत तर ती विचारायची. आता एक मायनस जर असेल, म्हणजे असं विचारलं आहे पहा, -103/5 -103/5 -103/5. तर आपण भाग लावताना हे प्लस घेऊनच भाग लावायचा आहे, म्हणजे 103/5 असंच करायचं, प्लस घेऊनच घ्यायचं. आता 5 2 10, रिमाइंडर 0, 3 इथे येणार, बरोबर. या 3ला डिवाईड होते का? नाही. तर कितीचं डिव्हिजन? तर 0 लिहायचं असतं, आणि मग इथं 0 येणार, मायनस हे 3 आलं,
आणि मग इथं पॉईंट घेऊन आपण 0 0 0 असं घेऊ शकतो किती. तर हे 1 2 घेतले, किती घेतले तरी आपण किती लिहिले तरी ते झिरोच आहे. पहा, मग आता इथं पॉईंट आला, मग हा पॉईंट इथं द्यायचा आहे, मग इथं 0 घ्यायचं आहे. 5 6 30, सो मायनस 0. आता हा डिव्हिजन आहे, म्हणजे हे काय झाली टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आला. म्हणजे हे 103 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20.6 असं आलं. मग -103 अपॉन 5 इज इक्वल टू -20/6 असे येईल. आणि हे जर तुम्हाला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असेल तर इथं 0 लिहून आपण इथं 12 असं लिहू शकतो. हे म्हणजेच हे, सॉरी मायनस असेल तर मायनस, म्हणजे याचा अर्थ -20.6 हे याचा आणि याचा अर्थ सारखा होतो. तर हे प्लस आहे, हे मायनस आहे, हे सारखं नाही होणार. पण हे आपण पुढं 0 लिहू शकतो, याच्या हे पुढं 0 लिहून 12 करू शकतो. म्हणजे किती वेळा 0 पुढे येऊ शकतो, लक्षात आले. तर निगेटिव्ह असल्यावर पॉझिटिव्ह आहे असं गृहीत धरूनच डिव्हिजन करायचे, आणि मग निगेटिव्हचा डिव्हिजन निगेटिव्ह येणार, पॉझिटिव्हची पॉझिटिव्ह येणार. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायचं आहे. त्याच्यातली उदाहरणं एक लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक रॅशनल नंबर हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शनच्या रूपामध्ये लिहिता येतो. एनी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. इट्स ऑल. थँक यू फॉर